नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव लोकसभा निवडणूक. आज महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपली. देशात आणखी 2 टप्प्यांचं मतदान व्हायचंय. यंदाची लोकसभा राज्यातल्या राजकीय भविष्याला कलाटणी देणारी ठरणार आहे. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस पक्ष असे 6 प्रमुख पक्ष मैदानात होते आणि प्रत्येकासमोर बरीच आव्हानं होती. महत्त्वाचं म्हणजे फक्त पक्षांसाठीच नव्हे तर या निवडणुकीत अनेक नेत्यांचं अस्तित्वही पणाला लागलंय. आणि त्यामुळेच की काय जागा वाटपाचा घोळ, उमेदवार निवडीचा गोंधळ, बंडखोरी, नाराजी, प्रचंड दावेदारी, पक्ष नेत्याशी निष्ठेचा कस, यातून महायुती आणि महाविकास आघाडी असे दोघांनाही मार्ग काढावा लागलाय. त्यातून मतदारांमध्येही कमालीचा गोंधळ, संभ्रम आणि संशय होता. त्यामुळेच की काय इतर राज्याच्या तुलनेत राज्यात मतदानाचा टक्काही घसरल्याचं दिसलं. पहिल्या 3 टप्प्यात एकूण 63.71, 62.71 आणि 63.55% मतदान झालं. तर चौथ्या टप्प्यातही मतदान सर्वात कमी म्हणजे 62.21% नोंदवलं गेलं. आणि आता आज पार पडलेल्या 5व्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अवघ 48.66% मतदान झालंय. अद्यापही अनेक भागात मतदार रांगेत उभे असल्यामुळे 5व्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. आजच्या म्हणजे 5व्या टप्प्यात धुळे, दिंडोरी आणि नाशिकमध्येही मतदान झालंय. त्याशिवाय मुंबई उपनगरातील 10 जागांचा समावेश होता. इथे जास्तीत जास्त टसल ही उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेना किंवा उद्धव सेना विरुद्ध भाजप अशी होती. निकालासाठी संपूर्ण देशालाच 4 जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे पुढचे 14 दिवस उमेदवारांसह प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाची धाकधूक सुरूच राहील. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बालेकिल्ला ठाणे राखण्यासह मुलगा श्रीकांतला कल्याणमधून जिंकवून आणण्याचं आव्हान आहे. तर मुंबईत उद्धव ठाकरेंना आपला ब्रँड कायम राहण्यासाठी उपनगरात मोठं यश मिळवावं लागणार आहे. सिटिंग उमेदवार बघितले तर मुंबईतील 10 जागांपैकी 2 उमेदवार उद्धव सेनेकडे, 5 भाजपा तर 3 उमेदवार शिंदे सेनेकडे आहेत. त्याच मतदानाचं प्रत्येक विभागवार विश्लेषण करायचं आहेच. मात्र त्याआधी पाहूयात आपला प्रश्न. आणि आपला प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न सांगते, मुंबई महानगरातील 10 पैकी किती जागांवर महायुतीचा विजय होईल? एकाही नाही, 1 ते 4 जागा, 5 ते 9 की सर्व 10 जागांवर महायुतीचा विजय होणार हे तुम्हाला सांगायचं होतं. मतदान कमी झालं म्हणजे त्याचे नक्की काय परिणाम होतात? तर सामान्यतः अशी मान्यता आहे की जेव्हा लोकांना द्वेषानं बदल करायचा असतो तेव्हा भरभरून मतदान होतं. जितकं कमी मतदान म्हणजे बदल घडविण्यासाठीचा निरुत्साह. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत जिथे राजकारणानं अनाकलनीय, अभद्र युती, अभद्र आघाडीचे वळण घेतले तिथे हा टक्का मतदात्यांचा संभ्रम आणि निराशेचा तर द्योतक नाही ना, हा विचार स्वाभाविक मनात येतो. जसं आधी म्हटले तसे महाराष्ट्रात झालेली निवडणूक ही प्रत्येक राजकीय पक्षासाठी आणि राज्यासह देशातल्या प्रमुख नेत्यांसाठी आव्हानात्मक ठरली आहे. महाराष्ट्रातील या निवडणुकीचे काय अर्थ आहेत या नेत्यांच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये ते बघूया. त्यातलं सर्वात महत्त्वाचं नाव अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. 2014 आणि 2019 अशा सलग 2 वेळा भाजपला बहुमत मिळवून देत 10 वर्ष मोदी पंतप्रधानपदी विराजमान होते. यावेळी त्यांनी 400 पारचं लक्ष ठेवलं होतं. मात्र त्यांच्या वाटेत इंडी आघाडीनं बरीच आव्हानं उभी केली आहेत.
मोदींसाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे? विश्लेषण बघूया आपल्या मीडिया सेंटरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही निवडणूक का महत्त्वाची? महाराष्ट्रात महायुतीला जितक्या जागा जास्त मिळतील तितकी बहुमताची जास्त खात्री आणि देशात सत्ता आल्यास पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर हॅट्रिक साधणारे पहिले पंतप्रधान ठरतील नरेंद्र मोदी. आज जिंकले तर 2019 साली शिवसेना मोदींच्या नावावर जिंकली हे सिद्ध होणार. महायुती जिंकल्यास स्थानिक मुद्दे नाही तर मोदींची विकास कामं भावली हे सुद्धा सिद्ध होईल. महायुती जिंकल्यास उद्धव ठाकरे आणि शरद पवार सहानुभूती काढ चाललं नाही असं मानल्या जाईल, तर महाराष्ट्रातही सर्वात मोठा ब्रँड मोदीच हे सुद्धा मानल्या जाईल. विधानसभेसाठी भाजप आणि महायुतीची संधी नक्कीच त्यामुळे वाढणार आणि राष्ट्रवादी, शिवसेना फोडली म्हणा फुटली म्हणा, जनतेवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही असं म्हणावं लागेल. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी आयुष्यातली आणि राजकीय जीवनातली सर्वात मोठी जोखीम घेतली होती. उद्धव ठाकरेंपासून फारकत घेत त्यांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. महाशक्ती काही कमी पडू देणार नाही हा विश्वास त्यांना होता, तो सार्थही ठरला. हा सगळा अट्टहास ज्यासाठी केला होता त्यातली पहिली परीक्षा महाविकास आघाडी सरकार पाडून महायुती सरकार आलं तेव्हाच एकनाथ शिंदे उत्तीर्ण झाले होते. आता त्यांची दुसरी परीक्षा या लोकसभेच्या निमित्तानं होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे त्यातले काही मुद्दे पाहूयात आणि परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. ही निवडणूक एकनाथ शिंदेंसाठी का महत्त्वाची आहे? 15 पैकी जितक्या जास्त जागा जिंकतील तितकी असली शिवसेना कोणाची हा वाद मिटेल. बाळासाहेबांचा राजकीय वारसा कोणाकडे हे ठरवणारी ही निवडणूक. विधानसभेपर्यंत मुख्यमंत्री पद कायम राहण्याची शाश्वती वाढेल. सोबत आलेल्या शिवसैनिकांचा विश्वासही त्यामुळे वाढेल. विधानसभेसाठी जागा वाटपात त्यांचं वजन वाढेल. यावेळेला बरीच रस्सीखेच त्यांना करावी लागली होती. मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा त्यांचं महत्त्व वाढेल. जागा वाटपात जास्त स्थान मिळेल. मोदी शहांचा विश्वास त्यांच्याबद्दलचा अजून वाढून आणि जागा कमी आल्या तर मात्र समोरील वाट त्यांच्यासाठी बिकट असेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी तर ही अस्तित्वाची लढाई आहे. नेते सोडून गेले, पक्ष गेला, चिन्ह गेलं, अशा परिस्थितीत पुन्हा उभा राहण्यासाठी ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाची आहे. प्रचार सभांमध्ये त्यांच्यावर नकली शिवसेना अशी टीका मोदी शहांनी केली होती. उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्त्वाची का आहे त्यावर एक नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्त्वाची का? अपेक्षित यश मिळालं तर ब्रँड ठाकरे मजबूत होईल. असली शिवसेना ठाकरेंचीच आणि समोरची नकली यावर जनतेचा शिक्कामोर्तब होईल. मोदींचा रथ महाराष्ट्रात रोखल्याचं देश पातळीवर श्रेय उद्धव ठाकरेंना मिळेल आणि त्यामुळेच इंडिया आघाडीत त्यांचं महत्त्व वाढेल. सामान्य शिवसैनिक सोबत असल्याचं सिद्ध होईल आणि पक्ष सोडून गेलेले नेते परत येण्याची शक्यता आहे. विधानसभा जागा वाटपात अजून बार्गेनिंग पॉवर वाढेल. मात्र अपेक्षित यश जर मिळालं नाही तर उरला सुरला पक्ष आणि नेते फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेत्यांच्या याच यादीत आणखी एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. 2014 पासून महाराष्ट्र भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस असंच गणित राहिलंय. पक्षातल्या इतर नेत्यांचं महत्त्व कमी जास्त होत राहिलं, ते आत बाहेर होत राहिले, पण केंद्रस्थानी फडणवीसांचीच भूमिका होती. त्यांच्या निर्णयांना दिल्लीचं समर्थनही राहिलं आहे. आता
बदललेल्या राजकीय स्थितीत भाजपाला राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही तर त्याची जबाबदारी फडणवीसांवरच राहील. शिवाय महायुतीवरही त्याचा परिणाम होईल. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखे महायुतीतले मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असतील वा पक्षांतर्गत विरोधक यांचं सुद्धा महत्त्व वाढेल. याशिवाय फडणवीसांसाठी ही निवडणूक किती निर्णायक ठरू शकते तेच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि बघूया की ही निवडणूक फडणवीसांसाठी का महत्त्वाची आहे. महायुतीला जास्त जागा मिळाल्या तर नेतृत्व गुणांवर पुन्हा शिक्कामोर्तब होईल. भाजपला जितक्या जास्त जागा तितकं पक्षातील स्थान फडणवीसांचं मजबूत राहील. आगामी विधानसभेसाठी महायुतीचा मुख्य चेहरा बनण्याची शक्यता. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही तिकीट वाटपाचे अधिकार त्यांचे वाढणार. विधानसभेसाठी जागा वाटपात भाजपचा वरचष्मा राहण्याची शक्यता. अपेक्षित यश मात्र जर मिळालं नाही तर पक्ष फडणवीसांसाठी पर्यायही शोधू शकतो, जे इतर राज्यांमध्ये होताना आपण बघितलं. पक्षातील तावडे, मुंडे, पाटील, शेलार या विरोधकांचा भाव त्यामुळे वधारू शकतो. पुन्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्याची शक्यता कमी होऊ शकते जर जागा कमी निवडून आल्या तर. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात गेली 5 दशकं शरद पवार हे नाव चर्चेत आहे. अनेक चढउतार पाहिले असले तरीही लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी सर्वात कठीण निवडणूक मानली जात आहे. पक्ष फुटला, परिवार दुरावला, मुलीच्या राजकीय भवितव्याचाही प्रश्न समोर उभा राहिला. सामान्य मतदार सहानुभूती दाखवत त्यांच्या मागे पुन्हा उभा राहतो की अजितदादांच्या रोखठोक निर्णयांच्या आणि विकास कामांच्या धडाक्याला जास्त पसंती देतो, हे या निवडणुकीचा निकाल ठरवणार आहे. एक प्रकारे अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या शरद पवारांसाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे ते पाहण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. शरद पवारांसाठी ही निवडणूक महत्त्वाची का आहे? महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या तर शरद पवारांची जादू कायम, यावर शिक्कामोर्तब होणार. मोदींचे सर्वात मोठे विरोधक म्हणून त्यांची मान्यता वाढणार. जर आघाडीला बहुमत मिळालंच तर केंद्रात त्यांचं स्थान मानाचं असणार. पंतप्रधान पदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये स्थान त्यांचं भक्कम होणार. सहानुभूती आणि उमेदवारांचं नियोजन हा फॉर्म्युला विधानसभेलाही कामी येणार. जर यश मिळालं नाही तर उरला सुरला पक्ष फुटण्याची शक्यता वाढणार. उरले सुरले नेते कार्यकर्ते अजितदादांकडे जाण्याची शक्यता खूप वाढणार. विधानसभेला महाविकास आघाडी एकत्र राहण्याची शक्यता सुद्धा मग कमी होणार. मुलीसाठी पाहिलेल्या राजकीय स्वप्नांना सुद्धा सुरुंग लागणार. धाडसी राजकारणी अशीच अजित पवारांची ओळख आहे. आपल्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम अजितदादांनी आत्ता घेतली आहे. काकांविरोधात बंड करत वेगळी चूल मांडली. भाजप सोबत जात सरकारमध्ये स्थानही मिळवलं. पवारांसाठी या निवडणुकीत फक्त राजकीय अस्तित्वच नाही तर नातीही पणाला लागली आहेत. बारामतीतून आपल्या पत्नीसह सर्व 4 जागा निवडून आणण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यासोबतच महायुतीतील मित्र पक्षाच्या उमेदवाराला मतं ट्रान्सफर करायची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. या लोकसभेच्या निकालावर अजितदादांचं भवितव्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ही निवडणूक अजितदादांसाठी महत्त्वाची का आहे त्यावर एक नजर टाकूयात आणि त्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. अजित पवारांसाठी ही निवडणूक महत्त्वाची का आहे? यश मिळालं तर अजित पवार हेच राष्ट्रवादीचे दादा हे सिद्ध होणार. सहानुभूतीऐवजी विकास कामं चालली असे अधोरेखित होणार.
काकांच्या सावलीतून बाहेर पडणार, स्वतःचं वेगळं अस्तित्व खऱ्या अर्थानं निर्माण करणार, राष्ट्रवादी पक्षातील निर्विवाद स्थान भक्कम होणार. मोदी शहांच्या लेखी अजित पवारांचं महत्त्व वाढणार. पण अपयश आलं तर राजकीय भवितव्य अधिक खडतर होणार. सोबत आलेले नेते, आमदार, कार्यकर्ते परत शरद पवारांकडे जाण्याची शक्यता वाढणार. विधानसभेच्या जागा वाटपातही पडती बाजू घ्यावी लागणार. परिवारातील अनेक सदस्यांपासून फारकत घेतल्याचे फलितही हाती लागणार नाही. दोन्ही मुलं पार्थ आणि जय पवार यांच्या राजकीय भविष्यावरही परिणाम होऊ शकतो. विरोधात असणारे पक्ष फुटणे ही जणू महाराष्ट्रात फॅशन झाली होती. मोठं राजकीय अपयश, दिग्गजांची पक्षांतर होऊनही न फुटलेला पक्ष म्हणजे काँग्रेस. याचे श्रेय आवडो ना आवडो प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंना द्यावे लागणारच आहे. कधी विरोधकांकडून तर कधी स्वपक्षीयांकडून नाना निशाण्यावर राहिले. त्यातच पटोलेंनी स्वतः लोकसभा लढवण्यास नकार दिल्यानं तर आणखीनच भर पडली. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून काँग्रेसला अपेक्षित अच्छेदी नाडण्याची तसंच पक्षांतर्गत विरोध शांत करण्याची जबाबदारी नाना पटोलेंवर आहे. त्यामुळेच ही निवडणूक पटोलेंसाठी का महत्त्वाची आहे ती पाहूया आणि त्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. नाना पटोलेंसाठी ही निवडणूक महत्त्वाची का आहे? गेल्या खेपेला दिग्गज नेते असताना काँग्रेसनं फक्त 1 जागा जिंकली होती. यावेळी काँग्रेसनं जास्त जागा जिंकल्यास नानांचे नेतृत्व खऱ्या अर्थानं सिद्ध होईल. तसेच आधीच्या दिग्गज पिढीजात नेतृत्वाला काँग्रेसमध्ये छेद मिळेल. जास्त जागा जिंकल्यास नानांचे राज्यात आणि दिल्लीत राजकीय वजन वाढेल. पक्षांतर्गत होणारा विरोध शमेल. राज्यात नेतृत्व बदलाची मागणी आपोआप थांबेल. तसेच तब्बल 25 वर्षांनंतर नानांच्या भंडारा गोंदियात EVMवर काँग्रेसचा पंजाचं चिन्ह आहे. नानांची प्रतिष्ठा तिथे सुद्धा पणाला आहे. अशोक चव्हाण, राजू पारवेंनी काँग्रेस सोडणं हे प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोलेंचं अपयश जे मानल्या जातं ते धुवून निघेल आणि काँग्रेसच्या जागा वाढल्या तर विधानसभेत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर महाविकास आघाडीत वाढेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे. कधी समर्थन कधी विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी यंदा मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. महायुतीसोबत हातमिळवणी केली पण लोकसभा न लढवण्याचं ठरवलं. राज ठाकरेंची ही भूमिका सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी आहे. पण राज ठाकरेंना फडणवीस आणि मुख्यमंत्री यांच्या नंतर भाषणाला उभं करून नरेंद्र मोदींच्या मुंबई सभेत मानाचे स्थान देऊन काही इक्वेशन्स नक्कीच बदललेल्या आहेत. उमेदवार उभे केले नसले तरीही राजसाठी ही निवडणूक का महत्त्वाची आहे त्यातील काही मुद्द्यांवर नजर टाकूयात. जाऊया मीडिया सेंटरला. राज ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्त्वाची का आहे? विधानसभेत महायुतीची ताकद पाठीशी उभी राहील. जागा लढवण्यापेक्षा जागा जिंकण्यावर विधानसभेत मनसेचा अधिक भर राहील. राज ठाकरे हा ब्रँड अजून मोठा होईल तर मनसेला नवसंजीवनी मिळेल. अनेक निष्ठावंतांना राज ठाकरे अखेर न्याय देऊ शकतील. राज्यात कधीही सत्तेत न राहिलेल्या मनसेला पहिल्यांदा सत्ताही चाखता येऊ शकते. ज्या पुत्री प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली असे सांगितल्या जाते त्या पवार पुत्रीसाठीही म्हणजे सुप्रिया सुळेंसाठीही या निवडणुकीत अनेक स्टेक्स आहेत आणि त्यात लढाई बारामतीसाठी. त्यामुळे ही निवडणूक सुप्रिया सुळेंच्या राजकीय भविष्यासाठीही अत्यंत महत्त्वाची. अशाच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक का महत्त्वाची? शरद पवारांच्या राजकारणाची वारसदार होण्यास समर्थ हा विश्वास
त्या जिंकल्यास देऊ शकतील. बारामतीच्या राजकारणाचा नॅरेटिव्ह त्या बदलू शकतील. बारामती जिंकल्यास सुळेंचं नेतृत्व हे राज्य पातळीवर अजून पुढे येईल. पण त्या पराभूत झाल्या तर राजकीय वाटचाल ही त्यांची बिकट असू शकते. सुप्रियांचा जय पराजय हा होमग्राऊंडवर शरद पवारांच्या ताकदीचा सुद्धा अंदाज मानला जाईल. सुप्रिया जिंकल्यास अजितदादांसोबतचे सहकारी पुन्हा शरद पवारांकडे परतू शकतात. सुप्रियांचा पराभव झाल्यास शरद पवारांच्या पक्षवाढीच्या प्रयत्नांना धक्का किंवा पूर्णविराम लागू शकतो. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या रणांगणात जातीय राजकारण, हिंदुत्व, राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विशेषतः भाजपनं ही निवडणूक म्हणजे मुलाबाळाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी असल्याचा प्रहार केला आणि टार्गेटवर होते उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेंनीही जशास तसं प्रत्युत्तर देताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिलं. भ्रष्टाचाराचे आरोप केले, जोरकसपणे आपली बाजू मांडली, प्रचाराचा धडाका लावला. एकूणच काय, ही निवडणूक जशी पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी अग्निपरीक्षा आहे, तशीच आदित्य ठाकरेंच्या राजकीय भवितव्यासाठी जळत्या निखारांची वाट नक्कीच ठरली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतून आदित्य ठाकरे काय साध्य करू इच्छितात त्यातील काही मुद्द्यांवर नजर टाकूया. आदित्य ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्त्वाची का आहे? ठाकरे वारसाच्या पलीकडे जाऊन स्वतःची ओळख त्यांची बळकट होईल. जिंकल्यास राज्याचे सर्वात मोठे युवा नेतृत्व म्हणून ते समोर येऊ शकतात. आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा रोल ते आत्मविश्वासानं करतील. जिंकल्यास मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी मिळण्याची सुद्धा शक्यता. याचबरोबर राज्यात अनेक नेत्यांसाठी ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची ठरली आहे किंवा ठरणार आहे. त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोतच. मात्र आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न, मुंबई महानगरातील 10 पैकी किती जागांवर महायुतीचा विजय होईल? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूया. एक्स वरून गोविंद परब, मोदी लाटेचा करिश्मा आजही महानगरांमध्ये आहे, त्यामुळे महानगरातील महायुतीचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील. युट्यूब वरून सुयश पालवे, पियुष गोयल यांची सीट सोडली तर बाकी सगळीकडे महायुतीचा सुपडा साफ झाला आहे असे वाटते. युट्यूब वरून किशोर गव्हारे, 4 जागांवर महायुती येईल असे वाटते. फेसबुक वरून संजय गुंड, 5व्या टप्प्यातील 13 मतदारसंघांपैकी 12 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील. फेसबुक वरून चंद्रशेखर सोनावणे, महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार. फेसबुकवर अर्जुन राऊत, महायुतीच्या फक्त 2 जागा येतील, बाकी महाविकास आघाडीच्या जागा येतील. इंस्टाग्रामवरून प्रवीण, परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. इंस्टाग्रामवरून रफिक मुकादम, महाविकास आघाडीच्या सर्व जागा येणार. महाराष्ट्र लोकसभेत जसं एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, नाना पटोलेंसह अनेक नेत्यांचं राजकीय भविष्य पणाला लागलंय, त्याच यादीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं नावही घ्यावं लागेल. कारण गेल्या विधानसभेत पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली. त्यांना थेट दिल्लीचा ॲक्सेस दिला. इतकंच नाही तर लोकसभा प्रचारातही त्यांच्याच खांद्यावर मोठी जबाबदारीही होती. त्यामुळे लोकसभेचा निकाल त्यांच्यासाठीही महत्त्वाचा ठरेल. बावनकुळेंसोबतच वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
उमेदवारी ही फारसे ते उत्सुक नसणारे मुनगंटीवार आधीच चर्चेत होते, पण तरीही पक्षानं त्यांना उमेदवारी दिली, तीही गेल्या वेळी काँग्रेसनं जिंकलेला एकमेव मतदारसंघ चंद्रपूरमधून. म्हणून हा निकाल मुनगंटीवार यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतो. अनेक दशकं राज्यात सक्रिय असलेले मुनगंटीवार केंद्रात जाणार का? साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचाही समावेश त्यात होईल. राज्यसभेवर असतानाच उदयनराजेंनी मोठ्या संघर्षानंतर साताऱ्यातून उमेदवारी मिळवली, जिथून त्यांना जय पराजय पाहावा लागला होता. त्यांच्यासाठी ही निवडणूक कारकिर्दी निर्णायक ठरणारी असेल. उदयनराजेंनंतर पुढचं नाव आहे पंकजा मुंडेंचं. परळीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे भाजपाच्या मुख्य प्रवाहाच्या राजकारणातून बाहेर गेल्या होत्या. विधान परिषद, राज्यसभा अशा अनेक निवडणुका येऊन गेल्या, पण त्यांना संधी मिळाली नव्हती. आता त्यांना त्यांच्या बहिणीच्या जागी तिकीट मिळालंय, तेही वडील गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ राहिलेल्या बीडमधून. पंकजा यांच्यासाठी हे होम पिच असलं तरी निवडणूक आव्हानात्मक बनली आहे. तिसरं नाव आहे नारायण राणे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कारकिर्दीत अनेक निवडणुका लढवल्या, जय पराजय झाले, पण ही निवडणूक त्यांच्या कारकिर्दीच्या निर्णायक टप्प्यावर आली आहे. ते लोकसभा निवडणूक पहिल्यांदा लढवत आहेत. विधानसभेला वैभव नाईक यांच्याकडून पराभूत झाल्यावर नारायण राणे परत कोकणातून निवडणुकीला उभे राहिले नव्हते. त्यामुळे केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंसाठी ही निवडणूक निर्णायक ठरू शकते. या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा रिकॅप पाहण्यासाठी आता आपण गेस्ट सेंटरला जाऊयात. इथं आपल्या सोबत 4 विभागातून आपले प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात महाराष्ट्राची लोकसभा कोणत्या मुद्द्यांवर गाजली होती. सगळ्यात आधी मी जाते मंदार गोंजारीकडे. मंदार पुण्याहून आपल्या बरोबर आहे. मंदार, खरं तर तुझ्याकडल्या निवडणुकीतले महत्वाचे एलिमेंट्स काय होते? कसा बघतो तू या विभागातील संपूर्ण लढतीकडे? काय गोष्टी महत्वाच्या ठरल्या? आपण सगळे जाणतो की पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातही पुणे हे पवारांचं होम पिच, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंबहुना पवार कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर ही निवडणूक भावनिक होत गेली. अजित पवारांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की भावनिक होऊ नका, मात्र शरद पवार यांच्या पक्षाकडून ही निवडणूक भावनिक होत गेली आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघापुरतीच नाही तर शेजारचा माढा मतदारसंघ असेल किंवा सातारा लोकसभा मतदारसंघ असेल, या ठिकाणी देखील ही निवडणूक भावनिक होत गेली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. खरं तर शरद पवारांचं राजकारण आतापर्यंत कधीही भावनिक पातळीवरती जाणारं नव्हतं, मात्र यावेळी त्यांच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात या भावनिक उन्माळ्याचा उपयोग या निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा एक भाग. दुसरी गोष्ट की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये जी काही ताकद आहे ती सर्वाधिक या पश्चिम महाराष्ट्रामध्येच आहे. त्यामुळं हा आपला बालेकिल्ला राखण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा एकदा पूर्णपणे प्रयत्न केले. बारामती आणि सातारमध्ये तर त्यांनी स्वतःचे उमेदवार दिले, मात्र सगळ्यात इंटरेस्टिंग राहिली ती माढ्यामधली घडामोड. मागील वेळी त्यांना सोडून गेलेले मोहिते पाटील हे त्यांच्याकडे परतले आणि त्यांच्या परतण्याबरोबरच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर हे देखील परतले. त्यामुळे मागील वेळी जो शरद पवारांचा अंदाज चुकला होता मोहिते पाटलांबद्दलचा, तो यावेळी त्यांनी दुरुस्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांचं निवडणुकीला उभं राहणं आणि त्यासाठी त्यांनी काँग्रेसची निवड करणं. खरं तर शाहू महाराजांना तिकीट देण्यासाठी महाविकास आघाडीतील अगदी महायुतीमधलेही पक्ष तयार होते, राष्ट्रवादी काँग्रेस तयार होती, शिवसेना तयार होती, मात्र त्यांनी निवड केली ती काँग्रेसची. आणि त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून महाविकास आघाडीमध्ये जी जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली जात होती ती जागा पुन्हा काँग्रेसकडे गेली आणि त्या ठिकाणी शाहू महाराज उभे राहिले. आणि त्यामुळं राजघराण्यातील एक व्यक्ती निवडणुकीला उभी आहे याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने नक्कीच. मंदार, तू जे म्हणतोय ते महत्वाचं आहे, मात्र सगळ्यात पहिल्या टप्प्याची निवडणूक जिथं झाली त्या विदर्भाकडे जाऊया. तुषार आपल्या बरोबर आहे, तुषार कोहळे. तुषार, नक्की काय सांगशील? काय हायलाइट्स होत्या विदर्भाच्या निवडणुकीच्या?
सरिता मॅडम, जर का विदर्भाच्या 10 लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर 2014 आणि 2019 मध्ये या संपूर्ण निवडणुका मोदी लाटेवर झालेल्या होत्या. मात्र यावेळेच्या निवडणुका ह्या अपेक्षा वेगळ्या होत्या. यावेळेस 2 प्रमुख विभागामध्ये आपण विभागणी केली, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ. तर बहुतांश लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक प्रश्न आणि विशेष करून उमेदवारांच्या वैयक्तिक प्रतिमा ह्या देखील अत्यंत महत्त्वाच्या राहिल्या. त्यांचा लोकांसोबत असलेला जनसंपर्क कसा आहे ह्या देखील अत्यंत महत्त्वाचे विषय या संपूर्ण निवडणुकीमध्ये राहिले. विशेष करून पश्चिम विदर्भातले जे 5 लोकसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये अमरावती असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, यवतमाळ, वाशिम असेल, वर्धा असेल, रामटेक लोकसभा मतदारसंघातील काही भाग असेल, हा संपूर्ण पट्टा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा मानला जातो. आणि कापसाच्या भावाला घेऊन प्रचंड रोष या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात. कारण की बहुतांश लोकसभा मतदारसंघ हे ग्रामीण बाहुल आहे. त्यामुळे कापसाचा अत्यंत कळीचा मुद्दा पश्चिम विदर्भातील या 5 लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळतो. आणि पूर्व विदर्भात जर जायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये शेतीचे प्रश्न जरी असले तरी तिथे विकासाच्या मुद्द्यावर निश्चितच तिथे प्रमुख राहिलेले आहे. आणि 2014 आणि 2019 मध्ये जे मोदी लाटेवरती उमेदवार निवडून आले होते, विकास अशा पद्धतीचा सुद्धा एक सामना आपण बघितला. तुषार, कृष्णा केंडे आपल्या बरोबर आहे. एकंदरीत मराठवाड्यातलं चित्र कसं होतं कृष्णा? खास मराठा आंदोलनाची पार्श्वभूमी होती, पंकजा मुंडे इथून लढत होत्या. काय सांगशील? महत्वाचे टप्पे सांग. मराठवाड्यामध्ये एकूण 8 मतदारसंघ येतात. 3 टप्प्यामध्ये मराठवाड्यात निवडणूक या ठिकाणी पार पडली, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या. खरं तर ही जी निवडणूक होती ही राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवरती कधीच मराठवाड्यामध्ये पाहायला मिळाली नाही. जातीय समीकरणं आणि जातीय मुद्दा हाच मराठवाड्यातल्या बहुतांश मतदारसंघामधला हा कळीचा मुद्दा होता, ज्यामध्ये बीड असेल, त्याचबरोबर लातूर असेल, त्याचबरोबर जालना असेल, त्याचाच परिभाग थोडासा छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाहायला मिळाला. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर परभणी मतदारसंघ जिथं आहे तिथे बाहेरचा आणि आपला अशा प्रकारचा मुद्दा या ठिकाणी पाहायला मिळाला. हिंगोलीमध्ये उमेदवार बदलायचा परिणाम निश्चित या ठिकाणी पाहायला मिळाला. तिथे देखील म्हणजे जो मुद्दा होता हिंगोलीमधला तो जो होता तो खरे शिवसैनिक आणि दुसरे शिवसैनिक कोण यामध्ये जास्त गाजलेला आपल्याला पाहायला मिळाला. मोदींच्या 3 सभा मराठवाड्यामध्ये झाल्या, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सभा या ठिकाणी पाहायला मिळालेल्या होत्या. आणि त्यामुळे अनेक दिग्गजांचं भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झालंय. त्यात रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील, अशोक चव्हाणांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे कुठला निकाल लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे जातीय समीकरणच जास्त या मतदारसंघामध्ये 8ही मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेली होती. आणि त्यामुळे कुठेतरी राज्याचंच नाही तर देशाचं सुद्धा लक्ष तिथे लागलेलं आहे. मुकुल कुलकर्णी आपल्या बरोबर आहे नाशिकहून. आणि नाशिकमध्ये आज आपल्याला खरं तर शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या निवडणूक बघायला मिळाली. एकंदरीत काय सांगशील मुकुल? काय महत्वाचे एलिमेंट्स होते? उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 8 जागा येतात. मागच्या निवडणुकीमध्ये 8च्या 8 जागा या महायुतीकडे होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणामध्ये हे चित्र बदललेलं आपल्याला बघायला मिळेल. मुद्दे 8 लोकसभेमध्ये वेगवेगळे होते. नाशिकचा जर विचार केला तर नाशिक लोकसभेमध्ये उमेदवारीवरनं महायुतीने जो घोळ घातला त्याचा फटका काही प्रमाणामध्ये त्यांच्या उमेदवाराला बसला, कारण त्यांना प्रचारासाठी वेळ कमी मिळाला. त्यामुळे इथली निवडणूक घासून झाली. दिंडोरी लोकसभेची निवडणूक ही पूर्णपणे कांद्याच्या अवतीभोवती फिरली. गेल्या 5 वर्षापासून कांद्याचा प्रश्न वारंवार पुढे येत होता. हा मुद्दा निवडणुकीमध्ये येणार याबाबत महायुती गाफील राहिली आणि याचा सामना महायुतीच्या उमेदवाराला करायला लागला. त्याचबरोबर आपण जळगावचा जर विचार केला तर जळगावमध्ये एक मोठी घडामोड अशी घडली की एकनाथ खडसे यांची घर वापसी झालेली आहे. अधिकृत त्यांचा प्रवेश जरी भाजपमध्ये झाला नसला तरी ते त्यांच्या सुनेसाठी भाजपमध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये मुलगी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, सून आणि सासरे भाजपमध्ये अशी लढत तिथे बघायला मिळाली. हिना गावित ह्या नंदुरबारच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात गोवाल पाडवी यांनी टक्कर दिलेली आहे. मात्र तिथे प्रियंका गांधी यांची शेवटच्या टप्प्यामध्ये जी सभा झाली त्या सभेमुळे काही प्रमाणामध्ये वातावरण तिथलं ढवळून निघालं. त्यामुळे तिथली निवडणूक देखील जरा काटेकी टक्कर अशीच म्हणावी लागेल. दुसरीकडे जर नगरचा विचार केला तर नगरमध्ये देखील घर वापसी झालेली आहे. निलेश लंके हे अजितदादा गटामधनं ते पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये गेले. सुजय विखे आणि निलेश लंके या दोघांमध्ये तिथे अतितटीची लढत झालेली आहे. आणि शिर्डीचा जर विचार केला तर शिर्डीमध्ये देखील शिवसेनेचे 2 गट
आमने सामने होते, त्यामुळे मोदींचा काही प्रमाणामध्ये गेल्या 2 निवडणुकांमधली जे मोदी लाट होती ती लाट काही प्रमाणामध्ये कमी असल्याचं किंवा ती सुप्त असल्याचं जाणवलं। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर हा निवडणूक लढली गेली, त्याचबरोबर जी फाटाफूट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेली आहे त्याचा देखील परिणाम हा मतांवर जाणवतोय। हे सध्याचं उत्तर महाराष्ट्राचं चित्र आहे। नक्कीच कृष्णा, मुकुल, मंदार आणि तुषार, तुमच्या चौघांचे खूप खूप धन्यवाद। तुम्ही आपापल्या भागाचं विश्लेषण आज इथे मांडलं झिरो आवरमध्ये। आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते, मुंबई महानगरातील 10 पैकी किती जागांवर महायुतीचा विजय होईल? यूट्यूबवर एकूण 48,000 मतं, एकही नाही म्हणणारे 57, 1 ते 4 20%, 5 ते 9 म्हणणारे 11%, सर्व 10 जागा जिंकतील असं म्हणणारे 12%। इंस्टाग्रामवर एकूण 5,000 मतं, %35 म्हटलं एकही नाही, 27%, 1 ते 4 16%, 5 ते 9 22%, सर्व 10 जागा। एक्सवर 32% म्हटलं एकही नाही, 23%, 1 ते 4 16, 5 ते 9 आणि 29% सर्व 10 जागा जिंकणार असं म्हटलंय। मुंबईच्या 6 जागांचा निकाल आगामी महानगरपालिका निवडणुकीचा टोन सेट करणार आहे। बीएमसीची निवडणूक ठाकरेंसाठी जास्त महत्त्वाची असणार आहे। बीएमसीत 25 ते 30 वर्ष ठाकरेंची सत्ता आहे। राज्यात आणि केंद्रात कुणाचीही सत्ता असली तरी मुंबई ठाकरेंच्या ताब्यातच राहिली आहे। या समीकरणाला 82 जागा जिंकत गेल्यावेळी म्हणजे 2017 साली भाजपनं धक्का दिला होता। मात्र फडणवीसांनी बीएमसीची किल्ली ठाकरेंकडेच सुपूर्त केली होती। यावेळी तसं होण्याची शक्यता कमी आहे। लोकसभेत महायुतीनं सर्व 6 जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि राज ठाकरेंच्या मदतीनं बीएमसी खेचून घ्यायचा भाजपचा प्लॅन असेल। मात्र उद्धव ठाकरेंनी मुंबईत काही जागा जिंकल्या तर त्यांच्या या प्रयत्नांना खीळ बसणार आहे। 30,000 कोटींचं बजेट असलेली बीएमसी कुणाकडे जाणार याची चाहूल या लोकसभेच्या निकालातून लागणार आहे। महामुंबईतील 10 जागांसोबतच नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 3 ठिकाणी आज मतदान पार पडलं। नाशिकमध्ये शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा सामना उबाठा शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांच्यासोबत होतोय। अपक्ष शांतिगिरी महाराजांनीही रिंगणात उतरून लढतीला रंग भरला आहे। तिथे आज संध्याकाळचा आकडा हाती आला तेव्हा 51.16% मतदान झालं होतं। शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम समोरील बोर्डला हार घातला, त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिंडोरीत केंद्रीय मंत्री भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे असा सामना आहे। तिथे आज 57% जास्त मतदान झालं तर धुळ्यात माजी केंद्रीय मंत्री खासदार सुभाष भामरे यांच्या समोर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचं आव्हान आहे। तिथे आज 49% जास्त मतदान झालंय। 2019 साली या 3ही जागा महायुतीनं जिंकल्या होत्या, त्या राखण्यात यश येतं की महाविकास आघाडी त्यांना धक्का देतं हे फक्त 15 दिवसात आपल्याला कळणार आहे। या बातमीसोबतच झिरो आवरमध्ये आज इथेच थांबूयात। उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।